नमस्कार, रोशनीज रेसिपीजमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसांनी आज रेसिपी टाकणार आहे। तर रेसिपी टाकण्यासाठी विलंब यासाठी झालाय की नाशिकमध्ये रोशनीज किचन ह्या नावाने मी स्विगी झोमॅटोवर क्लाउड किचन सुरू केलेले आहे। तर आणि त्याला नाशिककरांचा छान प्रतिसादही मिळतो आहे। तर जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर माझ्या किंवा मी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नक्कीच स्विगी झोमॅटोवरून रोशनीज किचनला ऑर्डर करा आणि माझ्या पदार्थांचा आस्वाद घ्या। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आज बनवणार आहोत आपण वांग्या बटाट्याची भाजी बोंबील घालून। तर कढईत मी 2 मोठे चमचे तेल घातले, थोडेसे जिरे घालते, आणि 2 मीडियम साइजचे कांदे बारीक कापून घेतले ते घालते, कढीपत्ता घालते आणि कांदा आपण गुलाबी करून घेऊया। अतिशय सोपी आणि चविष्ट अशी भाजी बोंबील घालून लागते। कांदा गुलाबी झालाय। आता 1 टोमॅटो बारीक कापलेला घालते, चवीनुसार मीठ घालते मी, थोडीशी हळद घालते, सगळं पुन्हा व्यवस्थित आपण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ। सुके मासे ज्यांना आवडतात त्यांना कुठल्याही भाजीत बोंबील टाकून प्रचंड आवडते भाजी। स्पेशली वांगे बटाट्याची भाजी जर आपण बोंबील घातले तर ते अतिशय वेगळी आणि छान चव लागते। अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालते मी, अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची घालते। लाल तिखट म्हणजे आपला घरगुती तयार केलेला मसाला आहे। त्यात थोड्या प्रमाणात जिरे, धने असे थोडे थोडे मसाले असतात। अगदी 2 व्यक्ती खाऊ शकतील एवढ्या क्वांटिटीत मी भाजी बनवते। बटाटा घालते। आता 1 बटाटा घेतलाय मी मीडियम साइजचा, आणि वांगे घालते। 4 छोटे छोटे वांगे उभे कट करून घेतले आणि सगळं व्यवस्थित आपण एकत्र फ्राय करून घेऊ। अगदी 2-3 मिनिटं छान व्यवस्थित परतून घ्यायचंय। बघू शकता 2-3 मिनिटं छान वांगे बटाटे परतून घेतले। थोडी कोथिंबीर घालते आणि पाणी घालते मी, अर्धा ग्लास पाणी घातले मी। झाकण ठेवून घेते। बोंबील आपल्याला बटाटा आणि वांग थोडं 1-5 मिनिटं शिजू दिलं की मग घालायचे। तोपर्यंत आपण बोंबील भाजून धुवून आणि स्वच्छ करून ठेवायचे। बघू शकता मी बोंबील स्वच्छ धुवून घेतले, भाजून, आणि एका बोंबलाचे 2-2, 3-3 तुकडे करून घेतले। तर आता आपण
5 मिनिटं भाजी शिजू देऊया, नंतर आपण बोंबील घालूया। भाजी शिजते, आपण मधून मधून हलवून घेऊया, म्हणजे सगळीकडनं परफेक्टली भाजी शिजली पाहिजे। पाच 6 मिनिटं झाले। आता मी यात बोंबील टाकते, व्यवस्थित हलवून घेते। आणि पुन्हा आपण बटाटा वांग शिजेपर्यंत झाकण ठेवूया। उघडून बघूया आपण आता। बघू शकता भाजी छान तयार झाली आहे। आपण सुरीने बटाटा शिजलाय की नाही चेक करून बघू शकता, बटाटाही छान शिजला आहे। भाजी तयार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त किंवा कमी करू शकता। मी थोडी कमीच तिखट बनवली आहे। तयार आहे अतिशय छान बोंबील घालून वांग्या बटाट्याची भाजी। सर्व करून घेऊया। गॅस बंद करते। सर्व करून घेतली गरमागरम बोंबील घालून वांग्या बटाट्याची भाजी। मस्त गरम गरम चपाती सोबत किंवा भाताबरोबर एन्जॉय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर रोशनीज रेसिपीजला लाईक शेअर कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा।